होम मिनिस्टर हा कार्यक्रम फक्त निवडणुकीच्या आधीच महिनाभरामध्ये हा कार्यक्रम घेतात का? महिलांना म्हणजे मोस्टली ज्या महिला वयस्कर महिला त्यांना काही हे नाही, त्यांना साडी भेटली, काय भांडी भेटली घरातली, त्यांना वाटतं हे नेता, पण ते तेवढ्याशा ह्याच्यावरती ते तुमचं 5 वर्ष वाया घालवणार पुढची, जेणेकरून तुमच्या प्रभागामध्ये जे रस्ते कामं जॉब यायला पाहिजे ते येणार नाही. तुमच्या पोराचा तुम्ही आरक्षणासाठी वगैरे भांडताय, हे करताय, तर ते आरक्षण जर भेटणार असलं पाहिजे तुम्हाला, तर तुमचं एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे. एज्युकेशन सिस्टीममध्ये तुम्हाला ज्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी आधी तुमच्याकडे शिकवल्या पाहिजे. आता असं झालं AI मशीन लर्निंग हे आल्यानंतर आपल्याकडं बारामतीला वगैरे एज्युकेशन कॉलेज वगैरे AI मशीन लर्निंगचं सुरू झाले, पण AI येऊन 5-6 वर्ष झाले म्हणजे जे मोस्टली वर्किंगमध्ये आलं. तर अशा प्रकारे जर लोकांनी जर विचार करून लोकांनी एकमेकांना समजवलं पाहिजे की बाबा असं नका करू, तुम्ही विकासासाठी मत करा, तुमचे रस्ते करा. आम्हाला हे करायचा हेतू का आला की आम्हाला पण काम येतं, आम्ही पण काम मार्केटिंग एजन्सी आमची, आम्हाला क्लायंटची कामं दिवसभर असतात, पण त्याच्यातून वेळ काढून आम्ही हे करतोय कारण आम्हाला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून अवेअरनेस. कारण दुसऱ्याला फक्त बोलून उपयोग नाही. आपण व्हिडिओ बघतो, यांना नावं ठेवतो, त्यांनी पैसे घेतले, तो अडकला, ह्याच्याने काय होतं की आपण फक्त त्यांना नावं ठेवतो ना, आपण आपल्या कामात व्यस्त होतो. पण त्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मग आमचाच प्लॅटफॉर्मचा आम्ही यूज केला. मार्केटिंगच्या पेजवरती आम्ही पॉलिटिक्स हे कंटेंट टाकायला लागलो का की आम्हाला काहीतरी करायचं. त्याच्यामध्ये लोकांना सहज जाऊन सांगितलं की बाबा मतदान करा किंवा व्हिडिओ बनवून पाठवलं तर लोक बघणार नाही. लोकांना आतमध्ये करंट लागला पाहिजे की बाबा की आपण चुकीचं करतोय आणि त्यांनी ते वाचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. म्हणून आम्ही विरोधाभासातनं ते कंटेंट करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये आम्ही बंगला, गाडी सोबत रस्त्याची कामं जसं केलं आहे, चंबर त्या आणि देवदर्शनचं तर एक नाही का ट्रेंड आहे. मला